काही जणांना हायटस हर्निया नावाचा आजार असतो. म्हणजे आपलं जे इसोफेगस असतं, अन्ननलिका आणि आपलं जठर, या दोघांमध्ये तो हर्निया आलेला असतो. म्हणजे ते जी नळी असते, जो अवरोध असतो ऍसिड पुन्हा वरती न जाण्यासाठी, तो अवरोध असा मोकळा होतो आणि त्याच्यामुळे ऍसिड रिफ्लक्स होत असतं. हे एंडोस्कोपी केल्याशिवाय कळत नाही. तुम्ही स्वतःचे अंदाज बांधून नका. आणि प्रत्येक वेळेला ऍसिडिटी होते म्हणजे हायटस हर्नियाच आहे असं पण नसतं. पण तुमच्या माहितीसाठी फक्त मी सांगतो. तर याचा सगळ्यात पहिला उपाय असतो पचन व्यवस्थित करा. पित्त कमी करण्यासाठी उपाय करण्याची गरज असते. आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी रसधातू कसा चांगला होईल हे पाहायचं असतं. जर रसधातू तुमचा चांगला झाला तर सगळ्यात पहिलं, जरी तुम्हाला ऍसिडिटी असली तरी सुद्धा तुमची मनातली भीती जी असते ना, ही कमी होऊ शकते आणि हळूहळू करत हे कमी होतं. मित्रांनो, हे सर्व ट्रीटमेंट होण्यासाठी किंवा हा आजार संपूर्ण होण्यासाठी टाइमच जातो. ह्या रुग्णाचं सांगणं होतं की काही दिवस रात्रीची जागरण झाली, नंतर ही जागरण वारंवार होत गेली आणि मग ह्यांना त्रास झाला, लगेच त्रास नाही झाला. तर ह्या आजारातून बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला वेळ हा द्यावा लागतो. आणि पहिली गोष्ट म्हणजे मनाला थोडंसं कणखर करावं लागतं. आणि हे कणखर करण्यासाठी एक उपाय असतो, तो म्हणजे व्यायाम. व्यायाम जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये रेग्युलरली आणला तर याच्यावरती काही प्रमाणामध्ये इम्प्रुव्हमेंट होते.